हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हा प्रोग्राम घ्यायचा आहे. हा मॅट्रिक्सचा ॲडिशनचा आहे, 3x3 मॅट्रिक्सच्या ॲडिशनचा. एम एस बी टीच्या एक्झाममध्ये तुम्हाला हा मॅट्रिक्सचा प्रोग्राम टोटल 6 मार्कासाठी परीक्षेत विचारला जातो. टोटल 6 मार्कासाठी तो एम एस बी टीचा प्रोग्राम, हा मॅट्रिक्सचा प्रोग्राम विचारला जातो. तर या प्रोग्राममध्ये पहा, या प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचे, 2 मॅट्रिक्स युजरकडून घ्यायचे. हे 3x3 मॅट्रिक्स 2 युजरकडून घ्यायचे मॅट्रिक्स आणि त्यांचं ॲडिशन परफॉर्म करायचे, ॲडिशन प्रिंट करायचे, प्रिंट ॲडिशन त्यांचं प्रिंट करायचे. म्हणजेच काय असणार, एक मॅट्रिक्स तुम्ही तुमच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये किंवा तुमच्या M1 किंवा M2 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कसं तुम्ही मॅट्रिक्सचे ॲडिशन करत असतात. तर मॅट्रिक्स पहा, मॅट्रिक्स असा दिसतो, हे मॅट्रिक्स असा असतो. या 2 मॅट्रिक्सची ॲडिशन तुम्हाला करायची आहे, परफॉर्म करायची आहे आणि त्याची ॲन्सर तुम्हाला डिस्प्ले करायची आहे, ॲडिशन डिस्प्ले करायची. तर मित्रांनो, तुम्ही ॲडिशन परफॉर्म करताना त्याची, पण ती डिस्प्ले कशी करणार, ती प्रिंट एफचा वापर करायचा. मग तिथं ॲडिशन परफॉर्म कशी करायची, ॲडिशन तर सिम्पली आपण 2 मॅट्रिक्स तयार करणार, त्यामध्ये नंबर्स टाकून त्याची ॲडिशन करून टाकणार. म्हणजे कशी, मॅट्रिक्स ए क्रिएट केला, मॅट्रिक्स बी क्रिएट केला आणि या सगळ्याचा रिझल्ट हा मॅट्रिक्स सी मध्ये किंवा सम मध्ये, सम मध्ये स्टोअर केला. या दोन्हीचा रिझल्ट सम नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर केला. असं इथे एक नंबर, इथे एक नंबर, इथे एक नंबर, असे इथे 3x3 चा करायचा आहे ना. म्हणजे 3x3 म्हणजे 3 रोज असणार आणि 3 कॉलम्स असणार, रो आणि कॉलम. म्हणजे 2 डायमेन्शनल ॲरे. 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये आपण बघितलं होतं की रोज आणि कॉलम्स हे 2 प्रकार असतात. रोज मध्ये आपण डाटा टाकू शकतो आणि कॉलम्स मध्ये सुद्धा आपण डाटा टाकू शकतो त्या 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये, असे आपण बघितलं होतं. तर जर तुम्ही ते व्हिडिओ आपला बघितला नसेल तर ते व्हिडिओ आधी बघून घ्या आणि या व्हिडिओवरती नंतर या. आणि टोटल 6 मार्कासाठी हा प्रोग्राम तुमच्या MSBTच्या एक्झाममध्ये विचारला जातो मित्रांनो. वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे MSBTच्या नजरियाने जर बघितलं आपण याला, तर हा 5 स्टार क्वेश्चन आहे. हे 6 मार्काला विचारला जातो. खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या युनिट टेस्टमध्ये सुद्धा असे क्वेश्चन्स विचारू शकतात. युनिट टेस्टमध्ये बहुतेक विचारायचे नाहीत एवढे अवघड क्वेश्चन, पण फायनलमध्ये तुम्हाला नक्कीच विचारू शकतात. 2x2 मॅट्रिक्स, 3x3 मॅट्रिक्स, फक्त काही फरक नाही. 2x2 आहे ना, तिथे 3x3 करून टाकायचं. म्हणजे कसं, आता 3x3 चा जर प्रोग्राम आपण घेतला की तुम्हाला 2x2 चा प्रोग्राम सुद्धा येणार, 1x1 मॅट्रिक्सचा सुद्धा प्रोग्राम येणार. मग त्याची ॲडिशन कशी परफॉर्म करायची ते बघायचं. तर आपल्याला आता समजा कळाले, आपल्याला काय लागणार आहे, आधी ए नावाचा व्हेरिएबल लागणार आहे, ए नावाचा ॲरे लागणार आहे, 2 डायमेन्शनल ॲरे, बी नावाचा 2 डायमेन्शनल ॲरे आणि सम नावाचं एक व्हेरिएबल लागणार आहे, ज्याच्यावर हे दोघांची ॲडिशन आपण स्टोअर करू शकतो. तर चला, तर मग आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया आणि मी तुम्हाला आजचा प्रोग्राम एक लाईन लिहून दाखविणार आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व समजेल आणि तुम्ही परीक्षेमध्ये ते प्रोग्राम इझिली लिहू शकता, तुम्हाला काही अवघड जाणार नाही. तर चला, तर मग आपण आपल्या कंपायलरवरती जाऊया. मित्रांनो, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती आहोत. तर आता मी इथं प्रोग्राम लिहून टाकतो आणि लिहितच तुम्हाला समजून सुद्धा सांगतो. तर या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय करायचे, आधी 2 ॲरे घ्यायचे, युजरकडून ॲरे घ्यायचा आणि डिस्प्ले करायचा. युजरकडून ॲरे घ्यायचे 2, ज्यांची ॲडिशन आपल्याला परफॉर्म करायची. ॲरेची ॲडिशन 2 डायमेन्शनल ॲरे घ्यायचा आहे. मग 2 डायमेन्शनल ॲरे कसा घेता, इंट डाटा टाईप, ॲरेचं नेम आणि हा एक ब्रॅकेट रोजसाठी, एक ब्रॅकेट कॉलम्ससाठी. किती रोज, 3 रोज. किती कॉलम, 3 कॉलम. असं टोटल असं क्रिएट करून टाका. त्यानंतर बी साठी दुसरा मॅट्रिक्स हा आपल्याला बी घ्यायचा आहे. एक ए घेतला, एक बी घ्या.
बी नावाचा मॅट्रिक्स बी क्रिएट करा, त्यामध्ये सुद्धा 3x3 करून टाका. 3x3 3x3 का म्हणून 3 रोज आणि 3 कॉलम्स, कळलं का? आणि सम नावाचा एक व्हेरिएबल एक मॅट्रिक्स क्रिएट करा. सम नावाचा सुद्धा एक मॅट्रिक्स क्रिएट करा. म्हणजे या दोघांची ऍडिशन, या ए ची आणि या बी ची ऍडिशन आपल्याला त्या सम वरती स्टोअर करता येईल आणि ती स्टोअर झालेली व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करता येईल. जेव्हा आपण समला डिस्प्ले करू तेव्हा ऍडिशन डिस्प्ले होऊन जाईल. या दोन्ही मॅट्रिक्सची ऍडिशन डिस्प्ले होऊन जाईल. आणि या समला सुद्धा 3x3 करून टाका. यामध्ये सुद्धा 3 करून टाका, इथे सुद्धा 3 करून टाका आणि याला क्लोज करा. त्यानंतर व्हेरिएबल आपल्याला फॉर लूप वापरावं लागेल, कारण की आपल्याला ॲरे मध्ये व्हॅल्यू घ्यायची. तुम्ही 2 डायमेन्शनल ॲरे कसा घ्यायचा, युजर कडून 2 2 डायमेन्शनल ॲरे आपल्याला इनपुट म्हणून घ्यायचे. एक 2 डायमेन्शनल ॲरे यावरती व्हॅल्यूज टाकायच्यात, एक या ॲरेवरती व्हॅल्यू टाकायच्यात. 2 ॲरेवरती व्हॅल्यू आपल्याला भरायच्यात आणि नंतर त्यांची ऍडिशन आपल्याला करायची. 2 ॲरेवरती आधी व्हॅल्यू भरून घ्या. 2 ॲरेवरती व्हॅल्यू भरून घ्या म्हणजे कसं, एक ॲरे हा राहणार आणि एक ॲरे हा राहणार. तर आता पहा, ॲरे ए, ॲरे बी यामध्ये इथं नंबर्स भरायचे आपल्याला. इथं 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 इथं. त्यानंतर ऍडिशन आपल्याला करायची मित्रांनो. ऍडिशन आपल्याला प्रत्येक हे नंबर्सची करायची. तर मित्रांनो, मॅट्रिक्सची ऍडिशन कशी करते हे तुम्हाला तर माहितीच असेल. आणि ही त्यानंतर सम मध्ये स्टोअर करायची. SUM सम नावाच्या मॅट्रिक्स मध्ये स्टोअर करायची. आता आपण काय करू, युजर कडून मॅट्रिक्स घेऊ. युजर कडून या ए मॅट्रिक्स वरती आणि या बी मॅट्रिक्स वरती व्हॅल्यूज घेऊ. चला तर युजर कडून कशा व्हॅल्यूज घ्यायच्या ए मॅट्रिक्स वरती आणि बी मॅट्रिक्स वरती ते बघूया. आधी इंटिजर नावाचा आय आणि जे क्रिएट करून घ्या. आय आणि जे कशासाठी, एक रोज साठी आणि एक कॉलम्स साठी. आता एक फॉर लूप लावा. तुम्हाला तर माहितीच मित्रांनो की कसं आपण ॲरे इन्सर्ट करतो. 2 डायमेन्शनल ॲरे कसा इनिशियलाइज करतो, म्हणजे ॲरे वरती व्हॅल्यू कशा घेतो युजर कडून. आधी काय प्रिंट एफ मॅसेज लावतो. प्रिंट एफ मॅसेज लावतो. त्या प्रिंट एफ मॅसेज मध्ये एंटर एलिमेंट्स म्हणतो. एंटर एलिमेंट्स ऑफ ॲरे. तर जेव्हा युजर यावर व्हॅल्यू टाकेन मित्रांनो, जेव्हा युजर यावर व्हॅल्यूज टाकेन तेव्हा त्या व्हॅल्यूज आपल्या या ॲरे वरती स्टोअर होतील. कोणत्या, या ए नंबरच्या. कसं ए नंबरच्या का स्टोअर होणार तर ते तुम्हाला दाखवतो. फॉर लूप मध्ये आय ची कंडिशन आणि ते आयचं सर्व देऊन टाका. आय इक्वल्स टू 0 करून टाका. त्यानंतर आय हा लेस दॅन असला पाहिजे 3 पेक्षा. 3 का म्हणून, कारण की 3 रोज आहेत म्हणून आणि 3 कॉलम्स आहेत म्हणून. त्यानंतर आय प्लस प्लस करून टाका. या फॉर लूपचा कर्ली ब्रेसेस, त्यामध्ये आणखीन एक फॉर लूप लावा. एक फॉर लूप काय करणार, रोज घेणार आणि एक फॉर लूप कॉलम्स घेणार. ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही. जर आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर 2 डायमेन्शनल ॲरेवाला आपला लेक्चर पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला सर्व समजून जाईल. जी वरती सुद्धा व्हॅल्यू 0 टाकणार. नंतर जे काय करणार आपण, हा लेस दॅन आहे, लेस दॅन 3 का म्हणून 3 कॉलम्स, 3 रोज आणि 3 कॉलम्स. आणि त्यानंतर जे ला प्लस प्लस करणार.
हे लॉजिक आपण आधी सुद्धा वापरलं आहे मित्रांनो. जर तुम्हाला आठवत नसेल तर लक्षात करा हे आपण कुठं वापरलेलं आहे. त्यानंतर स्कॅनएफ. स्कॅनएफ फंक्शन का वापरतो आपण? युजर कडून व्हॅल्यू घेण्यासाठी. आता युजर कडून कोणती व्हॅल्यू घ्यायची आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. कोणती व्हॅल्यू घ्यायची आपल्याला? इंटिजर व्हॅल्यू घ्यायची. इंटिजर %d टाकायचं इंटिजर व्हॅल्यू घ्यायची असली तर, कॉमा द्यायचा आणि कुणावर टाकायची? ऍड्रेस ऑफ ए वरती, ए नावाच्या ॲरे वरती, ए नावाच्या ॲरे वरती. तर इथं जे टाका आणि इथं आय टाका. तर मित्रांनो आता काय करा, हे तर झालं तुमचं ए मॅट्रिक्स साठी. हे ए मॅट्रिक्स ह्याच्यात घेतला आणि आता बी मॅट्रिक्स साठी आणखीन एक असंच इतकंच लॉजिक बी मॅट्रिक्स साठी लावायचे. आता हे ऑफ ए मॅट्रिक्स, ए मॅट्रिक्स साठी हे आणि आता बी मॅट्रिक्स साठी सेम इतकंच कॉपी पेस्ट करून टाकायचं. पहा मित्रांनो तुम्हाला पाठ करायची सुद्धा गरज नाही. ॲज इट इज ए मॅट्रिक्स साठी, ए मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट घेण्यासाठी हे लॉजिक आणि बी मॅट्रिक्स मध्ये घेण्यासाठी हे लॉजिक. मग इथं बी मध्ये स्टोअर करून टाका. फक्त एकच चेंज, इथं बी करून टाकायचा, इथं बी करून टाकायचा, कारण की बी मध्ये स्टोअर होणार आहेत यावरचे एलिमेंट. आणि इथं सुद्धा बी करून टाका, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे बीचं एलिमेंट एंटर करीत आहोत म्हणून. आता काय करायचंय, आता ॲरे आपण घेतलेत, ॲरे डिस्प्ले करायला सुद्धा आपल्याला हे लागेल का नाही? फॉर लूप. तर सेम फॉर लूप आपल्याला ॲरे डिस्प्ले करायला सुद्धा वापरायचं. सेम म्हणून सेम मी लॉजिक कॉपी करतो, सेम इथं पेस्ट करतो. त्यानंतर मी टाकतो ॲरे ॲडिशन. ॲरेची ॲडिशन, ॲरेची ॲडिशन /n टाकून देतो इथं, जेणेकरून नवीन लाईन मध्ये येऊन जाईल. आणि ॲरेची ॲडिशन डिस्प्ले करताना, डिस्प्ले करायचं असल्यावर आपल्याला प्रिंटएफ आपण फंक्शन वापरतो. आणि कशाची? सम नावाची, समची डिस्प्ले करून टाकायची, कारण आपण सम डिस्प्ले करणार आहोत. या सम मध्ये यांची व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत, ए आणि बी ची ऍडिशन सम वरती स्टोअर करणार आहोत, म्हणून सम डिस्प्ले केलेला आहे. इथं ॲरे डिस्प्ले झालेला आहे सम. आता पहा ऍडिशन कशी डिस्प्ले करायची. ऍडिशन मित्रांनो एकतर तुम्ही या प्रकारे सुद्धा करू शकता, या प्रकारे सुद्धा लिहू शकता सम वरती लिहून, किंवा तुम्ही डायरेक्ट इथं ऍडिशन करून ती डिस्प्ले करू शकता. पण मी तसं करणार नाही. मी काय करणार, समचा वापर करून करणार आहे. तर डायरेक्ट कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे, समचा वापर करून कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे. आता ऍडिशनचं लॉजिक, ऍडिशन म्हणजे काय होणार आहे, इथं जो नंबर राहील पहा, या प्लेसला जो नंबर राहील, या ठिकाणी जो नंबर राहील त्याचं या ठिकाणी जो बीचा नंबर आहे का त्यांची दोघांची ऍडिशन राहणार. या ठिकाणी जो नंबर राहील ते या ठिकाणी जे बीचा नंबर आहे का त्यांच्या दोघांची ऍडिशन. या ठिकाणी आणि या ठिकाणी वाल्याचं ऍडिशन, या ठिकाणी आणि या ठिकाणी वाल्याचं ऍडिशन. पहा मित्रांनो ऍडिशन कशी होत आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी वाल्याचं ऍडिशन. असे सेम इथं सेम मॅट्रिक्स मधले ऍडिशन कसे करतात तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्ही तुमच्या M1 किंवा M2 मध्ये तुम्हाला क्रॅमर्स रूल म्हणून होतं एक, त्याच्यात तुम्हाला मॅट्रिक्सचे ऍडिशन तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही शिकलाच असता. तर आता तेच लॉजिक वापरायचं आपल्याला. आता ऍडिशनचं लॉजिक इथून सुरुवात होईल. परत फॉर लूप वापरायचे ॲज इट इज, पाठ करायची गरजच नाही मित्रांनो. हेच फॉर लूप कॉपी करायचे, हे फॉर लूप कॉपी करायचे आणि इथं पेस्ट करून टाकायचे सेम. कारण की 2 डायमेन्शनल ॲरेसाठी एकच फॉर लूप आपण वापरतो, हेच लॉजिक सगळीकडे कॉमन राहतो. आणि 1 डायमेन्शनल ॲरेसाठी सुद्धा हेच लॉजिक कॉमन, हे लॉजिक नसते, म्हणजे एकच फॉर लूप असते. इथं 2 फॉर लूप आहेत, एक रो साठी आणि एक कॉलम साठी. तिथं एकच फॉर लूप राहते, ते एक फॉर लूपनी काम होऊन जाईल मित्रांनो. एवढंच लॉजिक राहते 1 डायमेन्शनल मध्ये. तर मित्रांनो आता इथं काय करायचं आपल्याला, इथं ऍडिशन परफॉर्म करायची. ऍडिशन कशी परफॉर्म करायची मी तुम्हाला सांगतो. सम आपण कसं करत होता, C = A + B, A + B.
अशी ऍडिशन आपण परफॉर्म करीत होतो. तुम्हाला आठवते आपले बेसिक प्रोग्राम घेताना असं C इक्वल टू A प्लस बी, मग A प्लस बीचे ऍडिशन या C नावाच्या व्हेरिएबलवरती स्टोअर करीत आहोत असं आपण समजलं होतं आपल्याला. पण आपण या इथं ऍडिशन कशावरती स्टोअर करीत आहोत? सम नावाच्या व्हेरिएबलवरती. मग इथं सम द्या. सम नावाचं का? आता इथं काय, आता आपण इथं एक नंबर स्टोअर करत आहोत का? नाही, तर आपण कशाची ऍडिशन करत आहोत? ॲरेचे ऍडिशन. मग ॲज इट इज इथं ॲरेचे ऍडिशन करण्यासाठी ॲरे हे करा, ॲरे हे ॲज इट इज हे बीचं कॉपी करा, कॉपी इथं ह्या बीच्या जागी टाकून द्या. या एचं करा कॉपी, इथून एचं करा कॉपी, इथं एच्या जागी टाकून द्या. इथं काय झाले? ॲरे, या ॲरेचं आणि या ॲरेचं ऍडिशन होऊन या सम वरती स्टोअर होत आहे, सम वरती स्टोअर होत आहे, सम IJ वरती स्टोअर होत आहे. पहा मी परत सांगतो तुम्हाला काय काय होत आहे. या ॲरेचं आणि या ॲरेचं ऍडिशन होऊन या सम वरती स्टोअर होत आहे. आणि सम कुठे डिस्प्ले होत आहे? सम कुठे डिस्प्ले होत आहे? इथं खाली बघा, सम कुठे डिस्प्ले होत आहे? सम व्हॅल्यू इथं डिस्प्ले होत आहे इथं. तर आता बघूया, आपण प्रोग्राम रन करून दाखवतो. पहा किती मोठा प्रोग्राम झाला आपला. टोटल 44-45 लाईनीचा प्रोग्राम आपण आज लिहिलेला आहे. खूप मोठा प्रोग्राम आहे, म्हणून तर 6 मार्कासाठी आहे. पहा एरर आलेला आहे. एरर कुठं आलेला आहे? एरर सॉल्व्ह करणे म्हणजेच त्यालाच प्रोग्रामर म्हणतो. एरर पहा, प्रिंट एफ मध्ये सेमी कॉलम राहिला असं सांगते. हा एरर वाचत चला. कोणत्या लाईनीला? 48 वाल्या लाईनीला. 48 तर लाईन नाहीच, म्हणजे कुठं राहिलाय आपला एरर? इथं पहा, इथं सेमी कॉलम राहिलाय. आणखीन कुठं राहिलाय का बघा, इथं सुद्धा सेमी कॉलम राहिलाय, सेमी कॉलम इथं सुद्धा सेमी कॉलम राहिलाय. पहा आता प्रोग्राम आपला रन व्हायला पाहिजे. झाला प्रोग्राम रन. आता आपण पहिल्या मॅट्रिक्स मध्ये एंटर करूया. आता मी तुम्हाला पहिल्या मॅट्रिक्स मध्ये एंटर करून दाखवतो नंबर. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये नंबर एंटर करून टाकतो आणि हे दुसरा मॅट्रिक्स सोबतच समजतो आणि आन्सर काय यायला पाहिजे ते सुद्धा सांगून देतो. पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 7 8 9 मॅट्रिक्स काय टाकला मी? 1 ते 9. आता इथं 9 पासून उलटी आकडा सुरू करा. 9 8 7 6 5 4 3 2 1. तर मित्रांनो आता काय होणार? इथं काय होणार? या 1 ची आणि या 9 ची ऍडिशन होणार, या 2 ची आणि या 8 ची ऍडिशन होणार, या 3 ची आणि या 7 ची ऍडिशन होणार. तसेच ही खाल्ल्या सर्व नंबरची ऍडिशन होणार. आता पाहूया कशी कशी काय काय होते. आता ह्याच्यामध्ये या ए वरती आपण व्हॅल्यू टाकणार आणि या बी वरती व्हॅल्यू टाकणार. कसे कसे टाकणार? आधी ए वरती टाका. ए वरती व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू 1 टाकली, एंटर दाबा. दुसरी 2 एंटर, 3 4 5 6 7 8 9. आता पूर्ण ना 1 ते 9 व्हॅल्यू आपण एंटर केल्या, म्हणजे ए मध्ये सगळ्या व्हॅल्यू एंटर झाल्या. आता काय म्हणतंय? बी वरती व्हॅल्यू एंटर करायला, या बी नावाच्या मॅट्रिक्स वरती एंटर करा. म्हणजे बी वरती कोणत्या कोणत्या व्हॅल्यू एंटर केल्यात आपण? पहा, बी वरती कोणत्या कोणत्या व्हॅल्यू? 9 8 7 5 6 4 3 2 1. एच्या झाल्या सर्व, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंत झाल्या. आता बीच्या एंटर करा. बीच्या व्हॅल्यू काय आहे? 9 8 7 4 5 6 4 5 6. सॉरी रॉंग झाले आपल्या. परत रन करतो प्रोग्राम, परत रन करतो. ते टाईप मिस्टेक झाली. पहा ए वरती काय? 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि आता बी वरती काय? 9 8 7 6 5 4 3 2 1. आता जर मी एंटर दाबलं तर आपल्याला आउटपुटला यांचं ऍडिशन येऊन जाईल. तर मी तुम्हाला इथं सांगतो तुम्हाला यांचं ऍडिशन काय राहील, यांचं ऍडिशन काय राहील, आणि ते सम वरती स्टोअर होऊन जाईल. सम नावाच्या ॲरेवरती यांचं ऍडिशन स्टोअर होऊन जाईल. तर यांचं ऍडिशन काय राहील ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि ते कसं या समवरती या दोन्हीचं ऍडिशन, या एचं आणि या बीचं ऍडिशन समवरती स्टोअर होऊन जाईल मित्रांनो. ऍडिशन याचं 1
1 + 9 10 झालं, 10. 2 + 8 10 झालं, 3 + 7 7 8 9 10 हे सुद्धा 10 झालं, 4 + 6 6 आणि 4 10 हे सुद्धा 10 झालं, 5 आणि हे 5 हे सुद्धा 10 झालं. ऍडिशन कशी होत आहे पहा, 6 आणि 4 परत 10 झालं, हे सुद्धा 10 झालं. सगळे आन्सर 10 10 10 10च होणार मित्रांनो. तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि हे 7 3 हे सुद्धा 10 होणार, 8 2 हे सुद्धा 10 होणार, आणि हे 9 आणि हे 1 हे सुद्धा 10 होणार. तर आपलं अँसर काय येणार मित्रांनो, हे पहा, सम आपण डिस्प्ले केला तर सम वरती व्हॅल्यू कोणत्या येतात, सगळीकडे 10 10 10 अशा 10 10 10 10 व्हॅल्यू येत आहेत. तर मी इथं जर एंटर दाबलं तर आपल्याला तेच आउटपुटला दिसेल मित्रांनो. मी जर आता इथं एंटर दाबलं तर तेच आउटपुटला दिसेल. जर ते आउटपुटला नाही दिसलं तर आपला प्रोग्राम चुकला आहे, जर ते दिसलं तर आपला प्रोग्राम बरोबर आहे, आणि तुम्हाला टोटल 6 मार्क या प्रोग्रामचे भेटणार आहेत. तर मित्रांनो, कसं आलं उत्तर, कसं आलं बघा. ही चुकी काय झाली आपल्यात, डिस्प्ले करण्यामध्ये चुकी झाली. डिस्प्ले करण्यामध्ये ऍडिशन हे डिस्प्ले करण्यामध्ये चुकी झालेली आहे आपली. कशी चुकी झालेली आहे ती पाहूया प्रोग्राममध्ये पाहूया. ऍडिशन तर आपलं 10 10 10 10 10 असं यायला पाहिजे होतं, पण ऍडिशन असं कसं आलेलं आहे ते पाहूया. आता काय मिस्टेक काय झालेली आहे ती ती आपल्या लक्षात जर आलं ना, तर मग आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होऊन जाईल. हे पहा, इथं मिस्टेक काय आलेली, आपण समला ऍडिशन केलंय, इथं सम डिस्प्ले करायचा होता आपल्याला. सम वरती व्हॅल्यू घे, इथं हे ऍड्रेस ऑपरेटर का म्हणून वापरतो, सम वरती व्हॅल्यू घेण्यासाठी. पण आपल्याला व्हॅल्यू घ्यायची का नाही, तर सम वरती ज्या व्हॅल्यू स्टोअर झालेल्या आहेत या एच्या आणि या बीच्या, या एच्या आणि या बीच्या समवरती ज्या व्हॅल्यू स्टोअर झालेल्या आहेत त्या आपल्याला डिस्प्ले करायच्यात. थोडी ना आपल्याला व्हॅल्यू घ्यायच्यात. व्हॅल्यू घ्यायच्या असले तर आपण काय वापरतो, ऍड्रेस ऑपरेटर. पहा मित्रांनो, कसे कसे एरर येतात, कसे कसे नाही, हे सुद्धा मी तुम्हाला चलत फिरत सांगत आहे. प्रोग्रामच्या फ्लो मध्ये मी तुम्हाला सर्व सांगत आहे, आणि एवढं बारीक कुणीही दाखवत नाही. कोणताही प्रोग्रामर, कोणताही टीचर असं तुम्हाला एवढं बारीक दाखवत नाही. स्वतःचे एरर लपवायचा प्रयत्न करते खूप सारे शिक्षक. पहा, आलं का उत्तर, तर बरोबर आले 10 10 10, पण गॅप नाही आला. गॅप देऊन असं गॅप देऊन ते तसं उत्तर आलेलं नाही. ह्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये उत्तर आलेलं नाही. तर मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये येईल उत्तर, ते कसं करायचं ते तुम्हाला सांगून देतो. डिस्प्ले करताना आपल्याला एक /n वापरावा लागतो. डिस्प्ले करताना इथं काय करून टाकायचं, प्रिंट एफ वापरायचं, प्रिंट एफ फंक्शन वापरायचं. त्यामध्ये /n नावाचा हा ऍक्सेस स्पेसिफायर लावायचा. ऍक्सेस स्पेसिफायर म्हणतात याला. /n का म्हणून लावतात, कारण की नेक्स्ट लाईनवर आउटपुट यावं म्हणून /n वापरतात. आता प्रोग्राम रन करून बघा. पहा, मी कसं सांगत आहे तुम्हाला, एक 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 वस्तू, एक एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे. एवढं बारीक तुम्हाला कुणीही सांगत नाही मित्रांनो. कुणीच तुम्हाला एवढं बारीक बारीक समजून सांगत नाही. तर पहा, हे काय म्हणत आहे, इथं सुद्धा गॅप देऊया आपण. इथं गॅप दिला म्हणजे तिथं त्या 10 मध्ये असा गॅप पडतो, इथं मध्ये असा गॅप पडतो, तिथं गॅप दिला. तुम्ही /t सुद्धा वापरू शकता तिथं. तर आता परत नंबर टाकून घ्या. आता आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होईल. आता जर रन नाही झाला ना, मी माझी टीचिंग सोडून देईन मित्रांनो. आता जर रन नाही झाला तर एक नंबर चुकला काय की आपला, 9 8 7 6 5 4 3 2 1 नाही, बरोबर आहे. कंपायलर घोळ करत आहे. शेट यार, कंपायलरला बी आत्ताच खराब व्हायचं होतं. कंपायलर घोळ करीत आहे. थांबा मित्रांनो, थांबा, मी परत स्टॉप करतो आणि याला परत रन करून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 8 7 6 5 4 3 2 1. ऍन्सर कसं येत नाही, काय झालं आता याला. समला तर आपण डिस्प्ले केलेला आहे, /n बी लावलाय, याला सुद्धा हे केलेलं आहे. ऍन्सर का काय झाला आता, काय घोळ आला इथं. थांबा, इथं 1 मिनिट स्टॉप करतो. याला इथं हे लावा, या ठिकाणी याला हे लावा, असं ब्रॅकेट लावा, म्हणजे की
आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन होऊन जाईल. पहा मित्रांनो, आपलं लॉजिक बघा, लॉजिक महत्वाचं आहे. प्रोग्रामचं काही नाही, प्रोग्राम तर कधी बी रन होतो. आपलं लॉजिक महत्वाचं आहे. लॉजिक बघून घेत चला. लॉजिक मध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये विचारत चला. आणि मी याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये उगाच हे दिला, बी मध्ये गॅप, इथं द्यायला पाहिजे होता गॅप. इथं जर गॅप दिला तरच तिथं प्रिंट करता येईल. 1 2 3 4 5 6 9 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप सारी मेहनत केल्यानंतर, खूप सारा प्रोग्राम मध्ये एररचे चेंजेस केल्यानंतर आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली रन झालेला आहे. हे पहा काय आन्सर होतं आपलं? 10 10 10 10 10 10. सगळीकडे आले का 10 10? हो, इथं सुद्धा, इथं सुद्धा, इथं सुद्धा. कोणतं सुद्धा तुम्ही मॅट्रिक्स टाकून बघा, या जगातलं कोणतं सुद्धा मॅट्रिक्स तुम्ही एंटर करू शकता. ते जर मॅट्रिक्स तुम्ही एंटर केलं, कोणतं पण या जगातलं मॅट्रिक्स तुम्ही एंटर करू शकता, त्याची ऍडिशन तुम्हाला इथं दिसून जाईल मित्रांनो. त्याची ऍडिशन तुम्हाला इथं दिसून जाईल. तर आता तुम्ही म्हणता सर तुम्ही हे नंबर एंटर केले, तुम्ही जे सांगितले म्हणून तेच रन होतात का? तर नाही मित्रांनो, आणखीन सुद्धा नंबर रन होतात. कोणते कोणते रन होतात? रीरन करून दाखवतो तुम्हाला प्रोग्राम, रीरन करून दाखवतो. हे सगळं मोड तुम्ही रीरन करून टाकतो. ह्या बरीच 10. मी नंबर कशी टाकतो बघा, मनाने टाकतो. म्हणजे तुम्ही म्हणता खूप छोटे छोटे नंबर टाकतात सर तुम्ही, पण या बारीस मी मोठे मोठे नंबर टाकत आहे. हे पहा, एक मॅट्रिक्स एंटर झालं, ए मॅट्रिक्स एंटर झालं. आता बी मॅट्रिक्स एंटर करायचे मित्रांनो. आता बी मॅट्रिक्स एंटर करायचे. बी मॅट्रिक्स काय? 9 8 6 5 3 2 1 4 7. पहा ऍडिशन आता तुम्ही तुमची करत बसा. हे 10 आणि या 9चं ऍडिशन किती येते? 19 येते. या 20चं आणि या 8चं ऍडिशन काय येते? 28 येते. या 6चं आणि या 30चं ऍडिशन 36 येते. असे ऍडिशन होत राहणार मित्रांनो. आणि मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये डिस्प्ले होणार तुम्हाला. मॅट्रिक्सचा प्रोग्राम आपला सक्सेसफुली रन झालेला आहे मित्रांनो. टोटल 6 मार्काला IMPतलं IMP म्हणायलो मित्रांनो. एवढ्या मोठ्या अक्षरात लिहून दाखवतो मी तुम्हाला. टोटल 6 मार्कला MSBTला हा क्वेश्चन, लास्टला 6 मार्काला तुम्हाला विचारला जातो. मी जेव्हा डिप्लोमाला होतो मला सुद्धा हा क्वेश्चन 6 मार्काला विचारला होता. आणि तेव्हा मी सगळे लॉजिक लक्षात ठेवून परीक्षेला गेलतो आणि कंपल्सरी मला हा आला प्रोग्राम. आणि मी प्रोग्राम असा लिहिला एक्झाममध्ये, असा प्रोग्राम लिहिला एक्झाममध्ये, जेणेकरून मला या प्रोग्रामवरचे 6 पैकी 6 मार्क मला भेटून गेले. या प्रोग्रामचे 6 पैकी 6 मार्क मला भेटले. तर तुम्हाला सुद्धा 6 पैकी 6 मार्क भेटतील, याची काळजी करू नका. पहिल्या ह्याच्यात काय केले? ए मॅट्रिक्स घेतला आहे. याच्यात काय केले? बी मॅट्रिक्स घेतला आहे. ए मॅट्रिक्स पुन्हा बी मॅट्रिक्स घेतला आहे. त्यानंतर मी काय केलेलं आहे? याच्यात काय केलेलं आहे? बी मॅट्रिक्स घेतलेला आहे. याच्यात काय केलेलं आहे? ऍडिशन परफॉर्म केलेली आहे. कशात ऍडिशन परफॉर्म केलेली आहे? कशात? ए आणि बी ची ऍडिशन या सम वरती टाकलेली आहे. ऍडिशन सम वरती टाकलेली आहे. हे कशासाठी वापरले फॉर लूप? इथं रोज आणि कॉलमची ऍडिशन करण्यासाठी, ह्या रो आणि ह्या कॉलमची ऍडिशन करण्यासाठी. तर ते कंपल्सरी वापरावं लागतात, त्याला काही इलाज नाही. आणि इथं काय केलेलं आहे? फायनली डिस्प्ले केलेलं आहे. डिस्प्ले केलेलं आहे म्हणजे कसं? आउटपुट स्क्रीनवर टाकलेलं आहे. आउटपुट स्क्रीनवर टाकलेलं आहे. तर होप की तुम्हाला आजचा प्रोग्राम समजला असेल मित्रांनो. खरंच 5 स्टारचा क्वेश्चन आहे हा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्ही करून जा. टोटल 6 मार्कासाठी क्वेश्चन हा एक्झाम मध्ये पडतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फायनल एक्झामसाठी, तर याला स्किप करूच नका. युनिट टेस्टसाठी स्किप करू शकतो, त्याला काही एवढा महत्वाचा प्रोग्राम नाही युनिट टेस्टसाठी बरं का. पण फायनल मार्कसाठी, फायनल पेपरसाठी 70 मार्काचा जो फायनल थेअरी पेपर होणार आहे त्याच्यामध्ये हा प्रोग्राम हमखास विचारू शकतो. तर मित्रांनो आपले बरेचसे प्रोग्राम झाले आतापर्यंत. आता आपण उद्यापासून स्ट्रिंगला सुरुवात करणार आहोत आणि एक प्रोग्राम आपला राहिला त्याला मी लास्ट मध्ये कव्हर करेन. जेव्हा मी IMP लेक्चर घेतोय ना, IMP हे करतोय ना, IMP सगळे क्वेश्चन सांगतो ना, तेव्हा मी तुम्हाला ते प्रोग्राम समजून सांगेन. आजचा हा महत्वाचा प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगितला. जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. PG टेक अकॅडमीला फॉलो करा.
आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपले फ्री लेक्चर्स हे प्रोव्हाइड करा. कुणीही तुम्हाला एवढं जीव तोडून सांगत नाही प्रोग्राम फ्री लेक्चर्स वगैरे देत नाही सहजासहजी कुणीतरी, पण आपण ते देतो, आपण ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो फ्रीमध्ये एकदम. कारण की मित्रांनो, हे ज्ञान आहे हे देण्याने वाढतंय मित्रांनो. माझी अशी मनस्थिती आहे, ज्ञान हे देण्याने वाढते. मला तुम्हाला शिकवून खूपच आनंद होणार आहे आणि माझं ज्ञान वाढणार आहे, म्हणून मी तुम्हाला शिकवत आहे. तर फुकटमध्ये तुम्हाला हे लेक्चर्स भेटत आहेत, तर तुम्ही सबस्क्राईब कराय, तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा लावा, कारण की सबस्क्राईब करण्याचा पैसा तुम्हाला द्यावा लागत नाही. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. आणि जर तुम्हाला एक्झाममध्ये टॉप करायचं असेल किंवा चांगले मार्क घ्यायचे असतील, ऑल क्लिअर काढायचं असेल, आपल्या अकॅडमीला फॉलो करा. सो बाय बाय.